झूला नहीं बनाया, ऐसे ही नीचे बिठाया उनको। झूला बनाना चाहिए था, अच्छा लगता, झूले में झुलाते। काय नाव आहे तू बाई? कल्पना होय मैसून. ते गुजरातची होय ना, तिले काही एवढं समजत नाही. आता पोरगी बारगीत सारखीच आहे ते, म्हणून मैसून कल्पना होय कल्पना. आणि मराठी काही तिले जमत नाही बोलता. समजते तिले सरच, सगळीच भाषा समजते, बोलता नाही जमत तिले, ते हिंदीच बोलते. काही हरकत नाही ना, हिंदी मराठी. हिंदी बी आपली राष्ट्रीय भाषा होय आणि मराठी आपली मातृभाषा होय. पण आपण महाराष्ट्रात आहोत तर मराठीच बोललं पाहिजे. आता त्या बाईला नाही येत का? आता ते मी बाई हे पाय, आता हे कधी हिचं दुसरं होय ना, दुसरं होई हिचं. हे आता पहिली एक पोरगी येईल पहिलेचा राधा, हे दुसऱ्यांदा होय म्हणून हिला झुला नाही बांधली. आता ते थोडंसं काही करून टाका म्हटलं, थोडंसं नियम, झुला गेल्याचा नियम ते पहिल्यांदा करत असते एवढं मोठं. पण आई काही काही आपल्या ताई म्हणून राहिल्या का बा दुसऱ्यांदा ह्या 7व्या महिन्याचा कार्यक्रम कराच नाही लागत, तर नाही बी केला तर चालते दुसऱ्यांदा 7व्या महिन्याचा कार्यक्रम. नाही करा लागत, पण आता तिची खुशी, कोणाकोणाची खुशी बी राहते ना, त्याच्या आहे ना. ते म्हणे आई करू म्हणे आपण म्हणे थोडासा साधा सुद्धा कार्यक्रम म्हणे, पेढा जिलेबी निवडाचा म्हणे, तर तिला गोडधोड चाराचा, तिचे हाऊस पुरी करायचा, तिचे डोहाळे पुरे करायचा, करू म्हणे जरासा. तर हो म्हणली करू. कायले मी जास्त इकडचे तिकडचे पाहुणे कायले सांगितले, आपल्या घरचेच आहे ना. हो शांताबाई, मैदानी भल्ली खुशी आहे ह्या सगळ्या कार्यक्रमाची. राधाच्या वेळेस केलं पण एवढं नाही केलं, असंच घरचाच केलं होतं. आता मग आता थोडासा पैसा आदला आहे तर मग पुरं हे सगळं आणलं, चांगली नटली थटली. मला तर शांताताई, मला तर कधी फोटो काढायची बी लई इच्छा आहे. ते बेबी शॉवर फोटोशूट राहते का नाही, फोटो काढतात ना गावना घेऊन घालून, तशी बी फोटो काढायची इच्छा आहे. पण तुमचे भाऊ नाही म्हणते, एवढं नाही करायला लागत म्हणते आपल्याला म्हणते. हो हो शोभा, राहते खुशी. आपल्या आनंदासाठी आपण केलं तर काही फरक नाही पडत. हो फोटोशूट करायचा तर ते बी करून घेजो. आता स्टुडिओ मध्ये जायचं, 2-4 फोटो काढून घेजो, नाही तर आपल्या मोबाईलच काढून ठेवून देजो. मोबाईल मध्ये नाही चांगलं वाटत शांताताई. ते आपलं तिथं जा ना, तिथं मस्त असे वेगळे वेगळे असे फोटो काढून देते ना, तसं मला करायचं. तुमचे भाऊ नाही ऐकून राहिले. काढून घे जा वहिनी, तुमचं मन आहे तर काढून घे जा. मग तुम्ही समजा जा मग तुमच्या भावाले, आता ते मानतील तर पैसा त्याला देणं आहे ना, म्हणून म्हणतो. ठीक आहे, तुमच्या खुशीसाठी आम्ही दोघ्या बहिणी आम्ही सांगन शांतुल्या दादाले. ठीक आहे, म्हणा डोहाळे गीत म्हणा बरं. मन बरं शांता, मन मस्त. तुले तर सारेच गाणे येते, मन मस्त 7व्या महिन्याचे गाणे. तुला तर मस्त येते जुने गीत, म्हण. मी भूलभाल झाली वा, आता बरोबर येत नाही मला. अर्धे येते, नाही तर एक वड सुटते. म्हण शांते, तूच म्हण, तुलेच मस्त येते. मन फटाफट मस्त गाणे म्हण. तुम्ही म्हणा मग वहिनी, आईले नाही जमत तर. पा बेबी बाई माई वहिनी शांताबाईले बोलू नाही देऊन राहिली, म्हणतातच टक्कर लावून राहिली तिच्या मायचा आणि तिच्या वहिनीचा. कशा आहे बेबी बाई आमची वहिनी? हो ना, पाय बर, तिच्या आईला येतोय नाही म्हणते तर वहिनीले मन म्हणते. अरे वा बाई. वहिनी म्हणा ना, म्हणा 7व्या महिन्याचे गाणे मस्त, माहेरातले सासरातले म्हणा मस्त. मला नाही येत ना शोभाबाई, मी कधी म्हणलेच नाही हे गाणे, मला येतच नाही, मी ऐकले नाही कधी. हिंदी गाणे सांगा मला, पिक्चरचे म्हणतो लागन तर. हा तर पिक्चरचे गाणे लावा मग, म्हणा पिक्चरचे गाणे. दिल दीवाना बिन सजना के माने ना. अरे बापरे, आपत आहे रे बा. थांबो शोभा, चुप राह ना, तोंडावर बोट ठेव. शांताला येते चांगले गाणे, म्हणा तर बोलून राहिले. म्हण बाई शांता. नाही मला नाही येत, म्हणा ना शांताताई, म्हणा ना. आता आली म्हैस पाण्यावर. काय म्हटलं शांताताई तुम्ही? कोणतं गाणं म्हणता? आता आली म्हैस पाण्यावर, ह्या गाण्याचे बोल आहे. आपत आहे रे बा. काय सांगू बाई 7व्या महिन्याचे वळण, हिरव्या चोळीला लावली सोन्याची बटन. काय सांगू बाई 7व्या महिन्याचे वळण, हिरव्या चोळीला लावली सोन्याची बटन. गळ्यात गरजुडी मोहन माळ, केसांवरी फुलांचे हार. गळ्यात गरजुडी मोहन माळ,
बाय 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 बापरे, केवढं चांगलं म्हणलं वा बापा गाणं. म्हणे तर भूलभालच होते बापा, आता येतच नाही. आणि जीव बी घाबरते आता मावाला गाणं म्हणताना, आणि दम बी निघून येते. पहिले मी बी अशीच म्हणू बापा गाणे. मस्त म्हणलं, मस्त एकदम छान. ऐकूच्या लागलं, रमलं मन रमलं. हो येईन बाई, तिले सारेच गाणे येते. तिले कोणतंही गाणं म्हणायला लावते, मांग नाही या. बारशाचे गाणे काय, आणि कोणते भजन काय देवाचे, कोणतं काय पाडणे, सारच येते तिले. चांगली गोष्ट आहे, मस्त आहे. आलं पाहिजे आपल्याला, आलं पाहिजे असं सगळं. क्या मग वहीने, पेड़ा का जलेबी? वहाँ सब कुछ खुला तो रखा, वो क्या बताएंगे फिर? उनको तो पता ही है, ढक के रखना चाहिए था, फिर पता चलता कि वो कौन सा पसंद करती है. आता काय झाकून झुकून ठेवा. हा आता तिच्या मनानं, हा शोभा त्या मनानं सांग तू, पेढा का जलेबी तोंडानं सांग असं. आता लपून छुपून काही नाही, आपल्याला माहित होते दुसऱ्यांदा. पहिल्यांदा तरी आपल्याला समजत नाही, दुसऱ्यांदा आपल्याला माहितच होते काय आहे. सांग शोभा, पेढा का जलेबी? आई आणि सासूबाई हे पा, आणि शांताताई, कांताताई, बेबीबाई सगळे आहे का? पेढा राहो का जलेबी राहो, मला फरक नाही पडत. पण मला असं वाटते का पेढा आहे, पेढा. मी पेढाच म्हणणार आहे, पण फरक नाही पडत मला जलेबी पेढा. पण मला वाटते का पेढा म्हणणार आहे. पाहू आता बाद मध्ये. हो ते तर आहेच म्हणा, पेढाही आपलाच ना जलेबी आपलीच. काय शांता, कांता, हा बेबी बाई, असं चालते का? आता कार्यक्रम झाले बरोबरच जातो. आत राहून जा, आता आज रात राहून जा, उद्या जा सकाळी उठून. हो आज रात राहून गेले असते तर चांगलं वाटलं असतं. शेवटी तुमची मर्जी. मग नाही आई नाही राहत. तुझे जवाई एकटेच आहे, गोले आहे. हा गोल्याचे बाबा वावरातून येतील, थकून भाकून स्वयंपाक करतील, आणि मग गोल्या बी ट्रॅक्टरवर जाते. हा तर नाही राहत. आम्ही आलो होतो, झाला ना आता कार्यक्रम. वाटलं नव्हतं एवढ्या लवकर कार्यक्रम आटपण, म्हणून लवकर आटपला कार्यक्रम. आता जाणं होते ना. हो ना, आम्ही 4-5 जणी, कायचं भेव आहे. जातो आम्ही. नाही राहून जा. एक रात नाही भागन काय त्याच्या ना, एक रात नाही भागन काय, भागते बरोबर काही ना काही करून घेते. येत नाही काय, सारच येते. जवायला बी येते भाकर चून करता. नाही ना कुसुमबाई, नाही राहत नाही. आता होते ना जाणं, आहे ना केवढा मोठा दिवस आयोजन, होते ना जाणं, चाललं जातो आम्ही. आता काय फालतूच राहू एवढ्या जणी. ठीक आहे, पण पुढच्या वेळेला या ना. आता बारशाला की बोलावून ना, तर मग राहायचा गड्या. हो शांताताई, कांताताई ये पा, सांगतो मी. बेबीबाई तुम्हालाही सांगतो, आता नाही राहन ठीक आहे. हा आम्ही जबरदस्ती नाही करम, पण पुढच्या वेळ ना बारशाले राहाच लागन. मग पाहिजे तुम्ही, मग येवाचं का नाही येवाचं तर. हो बारशाला येऊ ना तवा राहू. पहिलेच सांगता 2-3 दिवस पहिले, मस्त तयारीनं येऊ आम्ही बारशाले. तेव्हा राहू आम्ही तेव्हा. मग आता तर म्हणत नाही राय बारशाले. आई दादा किती वाजता येत असते? येतात ना ते, आता येतीलच आता. हा कांताताई, तुम्ही म्हणे ना तुमच्या भावाला समजावून सांगा म्हणे, तर चाललंय म्हणता. हो त्याच्यासाठीच तर विचारून राहिली, आपल्या मतलबासाठी. त्याच्यासाठीच तर विचारून राहिली मी, किती वाजता येते बा दादा. नाही तर मग फोन करून मी सांगून देईन दादाले. आला तो आला. नाव घेतल्याबरोबर आले हो तुम्ही. भाऊजी नाही आले का बाई? हा नाही शांतुल्या, भाऊजीचं काय काम आहे इथं बाया मध्ये, ते नाही आले. आले असते तर बरं वाटलं असतं. आणि सुनबाई बी नाही आली का शांताबाई? मग हा सुनबाई, बेबीबाईची सुनबाई, लेकरं हे नाही आले काय? आले ना दादा, लेकरं सुना आले. बाहेर अंदर बसले आहे, खोलीत अंदर बसले आहे. कार्यक्रम झाला, बसले आहेत. असं झालं जेवण? हो जेवण झाले, आता निघतो बा. नाही आता निघतो काय? आहे शोभा निघतोय म्हणते आताच. हो ना, त्याला राय करून राहिली तर ऐकून नाही राहिल्या, त्या निघतोच म्हणते. हो ना, मी बी म्हणून राहिली, राहिले असतात चांगलं वाटलं असतं. मग मी म्हणतो नाही राहत तर नको राहा, मग लागन तर बारशात येता तर राहायचा म्हटलं. राहायचं असं तरीच येतं नाही, येतच नको अशी म्हणून राहिली. मग मी त्याला काय करायचं, काय म्हणायचं मग. हो बोलायचं डॉक नाही. बरं ठीक आहे शांताबाई, कांताबाई, बेबीबाई राहा, जात नाही आज. नाही ना शांतुल्या, जाऊ दे ना. बेबीबाईच्या इच्छा एकटे आहेत ना, माहिती चला येते त्याला, पण बेबीबाईच्या इच्छा येत नाही ना. तर झाला ना कार्यक्रम, आता जाणं होते आमचं, तर जाणं होते तर काऊन जाऊ राहू. मग पाहू ना आम्ही कधी येऊ ना तर राहू. शोभा चल, आम्ही बी निघतो आता. आता दिवस आहे एवढा मोठा, तर आम्ही बी खायला राहू आता. त्याच्यापेक्षा तर आमचं जवळ आहे. चाल मग निघतो. नाही आई राय, जाऊ नको. उद्या जा, 2-3 दिवस राहा दोघे जणी. हो जाऊ नका बिलकुल आई, जाय अंदर बस, लाड नको करू, जाऊ नको. हो राहा ना येईन बाई, राहा. उद्या जा, राहा 2-4 दिवस, मग जा. हो बस आई बस, जाऊ नको. ठीक आहे मग आम्ही निघतो. दादा शांतुला दादा, मी काय म्हणतो, ते वहिनीचं मन आहे म्हणते फोटोशूट करायचं, तर फोटो काढायला घेऊन जातो ना वहिनीला शूट स्टुडिओ मध्ये. हो ते काय आपण करत असते का? ते
काहीच काही फोटो हेट मी काय कार्यक्रम बी नाही म्हणून इले पण इले गाडी खुशी होती तर म्हटलं मग घरच्या घरी थोडस जमते तेवढं खुशी राहते दादा, कोणाची खुशी राहते. घेऊन जायचो 2-4 फोटो काढून घेऊन येजो. मस्त काय होते हा? पैशातले कमी आहे का आपल्या पैशाची कमी आहे का? मग काऊन खुशीले आनंदाले मारा हा? वहिनीची खुशी आहे, वहिनीचं मन नको ठेवू, खुश ठेव वहिनीले आणि घेऊन जाजो दादा. नाही हो शांताबाई कसं? हो शांतुल्या घेऊन जाजो तिले, देजो फोटो काढून 2-4 म्हणते ते तर तिच्या खुशीसाठी देजो काढून. काय हे टाइम काय घडी घडी येणार नाही राहिला हा? जीवनात एकच वेळा येत असते हा टाइम. सांगा ना हो मा भावासाठी पोरगी. हा हो कमला मनीषाच्या नात्यात गीत्यातली हा? आणि काय म्हणते गंगा पुष्पाच्या नात्यातली गीत्यातली. सांगा ना एखादी पोरगी हा? एवढ्या सुना आहे आपल्या गावामध्ये, एकीच्याही नात्यात गोत्यात नाही आहे काय पोरगी हा? लागन तर लग्न झालेली बी असं ना तर चालन. विचारन बापा आता पुष्पाले हाय का नाही हाय तर तसं तुला सांगन मग मी. मागून घे ना हो मुन्नीचीच पोरगी त्याच्यापेक्षा हा? मुन्नीची पोरगी हट बापा. कालच तर भेटली मुन्नी हा? बोलले होते म्हणते ते काल मा भाऊ आणि तिची पोरगी दिसले म्हणते बोलताना इंदिरानं मग सांगितलं मुन्नीले आणि मले मापाशी बी सांगितलं मग इंदिरानं शांताबाईनं समजाव म्हणे तुझ्या भावाले तू मोठा अर्काट आहे म्हणे शामराव भाऊ हा? आम्ही त्याला समजावलं म्हणे तर मी समजावलं बापा मग मा भावाले तिच्या संग बोलू नको म्हणून हा? तर शामराव भाऊ येत होता म्हणते घरावर माया मा भावाले माराले. मुन्नी सांगे काल म्या म्हटलं म्हणते नको हो तमाशा करू, म्या थांबवलं म्हणते. याच्या पुढं का दिसले ना म्हणते बोलताना आता कल्लीचे बाबा मारायला येईन म्हणे बापा मा भावाले. मग तू म्हणतं का तिची पोरगी माग असं जमन काय हे? आम्हाला हो काय हे गोष्ट तर आम्हाला माहितच नाही हो. कुठं बोलत होते म्हणते त्या भावाने कायले बोलावं त्या भावाने तिच्या संग. आता मागं एवढं झालं तरी बी त्या भाऊ बी तसाच आहे पार्वती. मी तर म्हणतो त्याला गावातच नको ठेवू. गलती पोरीची आणि पोराची दोघाची राहते का? एकट्या पोराचीच गलती नाही राहत का? त्यानं जबरदस्तीनं बोल मा संग हात धरून नसन ठेवला तिचा नाही हो पार्वती. हो ना मा भाऊ तर म्हणे ठेस आली म्हणे बाई म्हणे हा ऑटो स्टँडवर. मी काय तिच्या खोलीवर थोडी गेलो म्हणे मी बोलायला. ठेस मा ऑटो स्टँडवर आली म्हणे मी येत होतो तर म्हणे आणि बोलली म्हणे असा म्हणे ना मा भाऊ. पाय गलती राहीन पोरीची आणि मग कधी पोरीची गलती नाही ठरवत बा, पोराचीच गलती ठरवतेत मग असं काही झालं म्हणजे. हो पोरी बी मोठ्या हे राहतेत बा. असं नाही राहू ना पोरीना. तिचा बाप किती शिकवते तिले, किती पैसा लावते हा? किती समजावते तरी ते समजत नाही गड्या कशी पोरगी आहे तर. बापाचं काही तिले दुःख नाही वाटत असं वाटते म्हणजे. हो काय माहित कशी पोरगी आहे गड्या. बाप एवढा समजावते बापाले म्हणते बाबा तुम्ही काळजी करू नका आणि असे धंदे करते मग. ज्या दिवशी आला कधी मा भाऊ ते बी त्याच दिवशी आली आणि संध्याकाळी बोलावलं तिनं भेटाले हा? मा पिंकी जवळ सांगितलं. आता लेकरा बाकराला शिकवते काय गड्या ते हा? मा पिंकी मा संग खोटी बोलते मग. म्हणलं माहित म्हणे मामा कुठं गेले तिला तर माहित होतं पण तिनं सांगून ठेवलं असेल ना तू आईला सांगू नको म्हणून. मा भा नाही म्हणलं असं तू आईला सांगू नको तर मा पिंकीनं मला सांगलं नाही पण मला मुन्नीनं सांगलं तेव्हा माहित झालं. मला विश्वासच नाही ठेवा पोरी पारीवर, विश्वासच नाही ठेवा. कधी काय करतील काही भरोसा नाही हो. आता मी कधी पटपट पोरगी पाहतो आणि मा भावाचं देतो लग्न करून मग कशी येईन ते. मग मला बी म्हणाले ते मा भावाचं तर लग्न झालं आता थोडी तिले पाहायला जाते आणि बोलायला जाते तोच पोरगी येते म्हणून असं म्हणाले होते. मग मी म्हणून राहिली मी लय पाहून राहिली इकडे तिकडे पोरगी नाही भेटून राहिली. ते गेलो होतो तिथं ते काय म्हणजे भुरासिंग बुड्याच्या पोरीच्या जाऊच्या बहिणीले पाहाले तर ते पसंत नाही पडली मा भावाले. पाय ना कमला विचार दो ना मनीषाले. आता जवळ पोलीस आहे आणि तिच्या सासऱ्याची इकडे ओळख पाडक आहे तर त्याच्या लक्षात असेल पोरी बारी. हो मी करन फोन मनीषाले पाहिन विचारून. काय म्हणत होती राहीन मी भाऊ मला राय नाही म्हणून काहून राय नाही म्हटलं का भावानं हा? कार्यक्रम झाला जेवून खाऊन येऊन गेली. भावानं म्हटलंच नसलं राय, वहिनीलाही नसन म्हटलं राय. मग आईची तर चालतच नाही मग नाही. भावाची वहिनीची चालते तुझ्या घरी, तुझ्या आईची बापाची तर काही चालतच नाही नाही कांते. काय सांगू आता नवरा असा आहे खरं बोलू शकत नाही ना. माहेरच्या गोष्टी नवऱ्याला सांगू शकत ना सासरच्या गोष्टी सांगू शकत. नवरा तर असा पाहिजे का आपण काही बी बोललो खुल्लम खुल्ला गोष्टी सांगू शकलो पाहिजे असा नवरा पाहिजे. पण मा नवरा तसा आहेच नाही. काऊन नाही म्हटलं मा भावानं राय म्हणे लय जबरदस्ती करे मा भाऊ. मा वहिनी बी लय जबरदस्ती करे. मा आईची काऊन नाही चालत. आता बी मा आई बाबाची चालते असं कसं चालत नाही. चालते राय म्हणे पण तिकडे ते बेबीबाईच्या घरचे उपाशी राहत होते ना म्हणून आलो या लागला आम्हाला. काय खोटी बोलतो कांता, काय खोटी बोलतो. मला माहित नाही काय, मला माहित नाही. रायच नसन म्हणजे तुझ्या वहिनीनंच काहीतरी बोललं असन हा? राहन तर राह जाण तर जा असं काहीतरी म्हटलं असन म्हणून तर तुम्ही राहिल्या नाही तर राहत नव्हते. तू तर राहायच्याच याच्यात प्लॅनिंग केली होती, राहायचोच म्हणत होती. मी तरी येऊन जाजो काय म्हणत होती. कार्यक्रम आहे पाहुणे राहील सगळे आम्ही नाही राहू काय नाही राहिले मग काहून आले.
वापस जाऊ का मग? वापस जातो. काऊन आली तर माझ्या घरी मी आली नाही राहायचं होतं मला. फालतूचं बोलत बसता. आता जेवले काय? उपाशी आहे? जेवून तर आले तसा ना तुम्ही. हा, घरी तर बनवणार नाही होत तुमच्यानं. कायले बनू मी? हा, बायको असल्यावर मी कायले बनू महातन स्वयंपाक? आलो मी जेवण करून. असं बोलायला लावता फालतूचा. बायको कमाई करायला जाऊ शकते आणि तुम्ही स्वयंपाक नाही करू शकत काय? तुम्ही फक्त कमाईच कराल काय? हा, बायको कमावू शकते आणि स्वयंपाक बी करू शकता, तर तुम्ही बी कमावून स्वयंपाक बी करू शकता. हा, बायको आहे तर कायले करन? हे असेच तर विचार नाही पाहिजे माणसाचे. हा, खावाले तुम्हालाही लागते तर करा बी लागते, तुम्हाला केलं बी पाहिजे तुम्ही. असं नाही काय का बायकोनच केलं पाहिजे? कधी कधी माणसाने केलं पाहिजे. बोलायला लावता. बोलत नाही म्हणतो मी, बोलत नाही मी, शांतच राहतो. आता साडी बदलतो आणि चुपचाप आराम करतो म्हटलं. तुम्ही ना लावलं बोलायला, उंदशीदा बोलायला लागले तुम्ही. तुम्ही लावता बोलायला. मग बोललं म्हणजे मग म्हणता बायको बोलते मग बायकोची बदनामी. हा, हा, बरोबर बा, चूक झाली माईवाली. मी बोललो, चूक झाली माई. हा, बस आज कपडे बदलते. माल गेली होती नटून शिका मोठ्या अंबानीच्याच लग्नाला गेली होती. हा, गेलती अंबानीच्याच लग्नाला गेलती. बस खुश. बापा शांता, राहतो म्हणत होती ना आज रातभर राहू, उद्या येऊ, आणि आजच कशा काय आले? येऊन गेलो. कार्यक्रम लवकर झाला, येऊन गेलो. उजेडच होता लय मोठा. तर आणि 4-5 जणी का राहणं परवडते काय? व तिकडे त्या बेबीबाईच्या घरच्याची हेरसांड होते ना, तुम्ही करून टाकता. आणि ते कांताच्या इच्छा बी जवाई करून घेतात, पण ते बेबीबाईच्या इच्छा नाही करत ना. तर म्हणून आलो. आम्ही दोघ्या बहिणी गेलो असतो तर राहिलो असतो. आता कार्यक्रमाला उशीर झाला असता, अंधार झाला असता तर राहून गेलो असतो. उजेडच होता, मग राहून काय करू तिथं? नाही हो, मी तेच म्हटलो, कार्यक्रम झाला म्हणजे येऊन गेले पाहिजे म्हटलं. हो, येऊन गेलो आम्ही. कार्यक्रम झाला, येऊन गेलो. काय राहायचं तिथं राहून काय करू? शांताबाई, शांताबाई. हो, ये ना कांता, ये. करा बा गोष्टी आता तुम्ही. मी तिकडे जाऊन बसतो. हो, जा. तू नाही बदलली का साडी? हो, हे आपले हेच बरं लागते मला. घरच्या पतल्या साड्या. आणि ते गरमीच होते, रुत्ते तिकडे बदलून घेतली मी. आल्याबरोबर साडी बदलली. पहिले मीही बदलली बापा, आल्याबरोबर साडी बदलली. आणि श्रावण आहे त्याच्या बापापाशी. स्वयंपाक काही करा नाही लागत. त्याच्या बापाला ते जवाई आले तिकडूनच खाऊन येत नाही म्हणून. तर म्हणून म्हटलं चला आता शांताबाईच्या घरी बोलतो जराशी. हो, माहिती आहे. दोन्ही लेकरं थकले होते. झोपले दोन्ही लेकरं. आता गौरी करून राहिली स्वयंपाक. दोघा पुरता करतो म्हणे आई. हो, करू दे. बरं शांताबाई, काय बरं वहिनी किती हुशार आहे नाही? स्वतःच्या आईले कशी हक्कानं जबरदस्तीनं म्हणते राय, लाड नको करू म्हणते, जा अंदर जाऊन बस म्हणते. हा, आणि आपल्याला कशी म्हणे? किती भेदभाव करते पण वहिनी. तिच्या आई वहिनी आपल्याला फरक समजते वहिनी, आणि तिच्या आईने वहिनीले सगळे समजते. 2-3 दिवस राही म्हणे. आता तिची आईने वहिनी 2-3 दिवस राहील, आणि आपल्याला काय म्हणे राहिल्या असत्या तर चांगलं वाटलं असतं. हा, आणि आई करे जबरदस्ती. काय म्हणते अजून? बारशाला ये जा, राहण तर ये जा, नाही तर ये जाई नको म्हणते. पाय बरं, आतापासूनच बारशाला ये जा नको म्हणते. किती हुशार आहे वहिनी. हो, तशीच आहे बिचारी. ते काय माहित काय स्वभावच तसा आहे तिचा. जाऊ दे ना. आता मग तिच्या भावाले, तिच्या वहिनीले, मायले आपण समजावलं होतं अशी वागते, तर तिले तसा धडा शिकवा. तर ते जराशी सुधारली होती. आता तिची माय, वहिनी, तिचे भाऊ तिच्या संग चांगले वागायला लागले, तर ते आली मूळ स्वभावावर. आपण कांता, तू म्हणतो मी, मूळ स्वभाव कधी बदलत नसतो. ज्याचा जसा स्वभाव तसाच बदलते. किती अद्दल घडवा आणि त्याला किती बी खेचून काढा, मूळ स्वभाव बदलत नसते. ते तिचा स्वभाव नाही बदलणार. राहू दे ना. आपल्याला काय करा लागते? आपल्याला कोणतं तिच्या घरी जाऊन खावा लागते? आपल्या घरी आपण सुखात आहो ना, बस. ध्यान नाही देवा एवढं ध्यानच नाही देवा आपण. बारशात बी बोलावून जाऊ, बारसं झालं का येऊन जाऊ. हो शांताबाई, ते तर आहेच म्हणा. जाऊ दे. आपल्या आईले आणि बाबाले व्यवस्थित चांगलं ठेवलं म्हणजे झालं. आपल्याला काही नाही पाहिजे. मग आपल्याला काही जाऊ तिच्या घरी राहणे लागत. आणि एवढी काही खराब बोलत नाही. तुला शांताताई, मला बी कांताताई अशी तशी बोलते. ठीक आहे, तेवढंच मान भेटलं तेवढंच लय आहे. जाऊ दे नाही. मग काय तर कांता, ते तसं नाही तर काय. आपल्या भावाची जिंदगी करून राहिली ना, बस. आपल्या मायबापाला चांगलं ठेवून राहिली. ज्या दिवशी आपल्या भावाला हेरसाण करण, आपल्या मायबापाची बरोबर काळजी नाही घेईन, तेव्हा आपण बोलायला जाऊ. तोपर्यंत काही आपल्याला बोलायची गरज नाही. आपल्याला कशी ठेवते, कशी काही बोलू, आपण जाऊच नाही मग. हो, बरोबर आहे शांताबाई. काय बरोबर आहे का नाही आहे माया, का चुकलं सांगा तुम्ही. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि शेअर करा, आणि हाईप करा.